गोपीचंद पळकर यांच्या भावाला मिळणार विधान परिषद आमदारकी, म्हणजेच गोपीचंद पळकर यांचे मोठे बंधू ब्रह्माशेठ आता राज्याच्या वरिष्ठ सभागृहात जनसामान्याचा आवाज बनून जाणार आहेत। ही केवळ एक बातमी नाही, तर हे एक वादळ आहे ज्या सांगलीच्या मातीनं देशाला क्रांतिसिंह नाना पाटील दिले, त्याच मातीत आज एका नवीन क्रांतीची ठिणगी पडली आहे। प्रस्थापितांच्या गड्या आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेली घरांच्याही मोडीत काढत एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा जेव्हा मंत्रालयाच्या पायऱ्या चढतो तेव्हा तो इतिहासच असतो। आज आपण अशाच एका इतिहासाचे साक्षीदार होणार आहोत। शून्यातून विश्व, खानापूर आटपाडीचा हा भाग, जिथे पाऊस पडला तर नशीब आणि नाही पडला तर संघर्ष, अशा या दुष्काळी मातीत एक सामान्य कुटुंबात गोपीचंद पळकर आणि ब्रह्मानंद पळकर हे दोन भावांचे बालपण गेले। घरात राजकीय वारसा नव्हता, खिशात मोठी संपत्ती नव्हती, पण डोळ्यात एक स्वप्न होतं, आमच्या माणसाला सन्मानाने जगता आलं पाहिजे। सुरुवातीच्या काळात या दोन्ही भावंडांनी अत्यंत खडतर प्रवास केला। गोपीशेठ आक्रमक होते, अन्यायाविरुद्ध पेटून उठणारे होते, तर ब्रह्माशेठ हे संयमी आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व होते। या दोन भावांची जोडी म्हणजे जणू राम लक्ष्मणांची जोडीच। आज ब्रह्माशेठ यांना जी आमदारकीची संधी मिळते तिचा पाया गोपीचंद पळकर यांच्या अहोरात्र कष्टाने रचला गेला आहे। हे विसरून चालणार नाही की गोपीशेठ यांनी केलेल्या 15 वर्षात स्वतःचे आयुष्य हे संघर्षात झोकून दिलं आहे। आक्रमक नेतृत्व, धनगर आरक्षणाचा लढा असो किंवा वंचितांचा आवाज, गोपीशेठ यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही। पोलीस लाठीमार आणि केसेस, आपल्या लोकांसाठी त्यांनी अंगावर शेकडो केसेस घेतल्या, तुरुंगवास भोगला, पण प्रस्थापितांसमोर गुडघे टेकले नाहीत। त्यांचीच मूर्ती गोपीशेठ यांनी स्वतःला राज्याच्या राजकारणात डोकून दिला आहे, जेणेकरून आपल्या भागातील गरिबांना कोणीतरी वाली मिळेल। आज त्यांच्या या कष्टाचे फळ म्हणजे ब्रह्माशेठ यांची आमदारकी आहे। ब्रह्माशेठ विकासाचे रणधुरंधर। लोक म्हणतात ब्रह्माशेठ शांत आहेत, पण ही शांतता म्हणजे वादळापूर्वीची शांतता आहे। गोपीशेठ राज्याच्या रणांगणात लढत असताना घराचे आणि मतदारसंघातील कार्यकर्त्यांची काळजी घेण्याचे काम ब्रह्माशेठ यांनी एखाद्या मोठ्या भावाच्या मायेने केलं। जिल्हा परिषदेचा सुवर्णकाळ, जिल्हा परिषद सभापती म्हणून त्यांनी जे काम केलं ते आजही लोक विसरले नाहीत। अधिकारी वर्गावर वचक कसा असावा आणि विकास निधी सामान्यपर्यंत कसा पोहोचवावा याचा आदर्श त्यांनी घालून दिला। कार्यकर्त्यांचे कुटुंब प्रमुख, कार्यकर्त्यांच्या सुखात आणि दुःखात धावून जाणारा नेता म्हणजे ब्रह्माशेठ। आटपाडीची ती ऐतिहासिक झेडपी निवडणूक संघर्षाची अग्निपरीक्षा। आता आपण वळतोय त्या महत्त्वाच्या वळणाकडे, ज्याने पळकर बंधूच्या राजकारणाची खरी कसोटी पाहिली। ती होती आटपाडी जिल्हा परिषद निवडणूक। ही निवडणूक साधी नव्हती, तर पळकर विरुद्ध सर्व प्रस्थापित अशी झाली होती। अटीतटीची लढाई, विरोधकांनी सर्व शक्तीनिशी पळकर बंधूंना रोखण्यासाठी युती केली। ज्यांनी एकमेकांचे तोंड पाहिले नव्हते ते पळकरांना पाडण्यासाठी एकत्र आले। निकालाचा धक्का, निकाल लागले आणि 4 पैकी 3 जागांवर पळकर समर्थकांचा पराभव झाला। विरोधकांनी जल्लोष केला, पळकर संपले अशा घोषणा दिल्या, पण राजकारण केवळ आकडेवारीवर चालत नाही। जरी 3 उमेदवार पडले असले तरी ज्या एका जागेवर ब्रह्माशेठ यांनी विजय मिळवला तो विरोधकांच्या डोळ्यात जळजळीत अंजन घालणारा होता। एका जागेवरचा तो विजय लाखो कार्यकर्त्यांच्या जिद्दीचा प्रतीक होता। भाजपचा मास्टर स्ट्रोक आणि ब्रह्माशेठ यांची आमदारकी। अनेकांना वाटले की झेडपीमध्ये जागा कमी आल्या म्हणजे आता ब्रह्माशेठ संपले, पण भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व कच्च्या गुरूचे चेले नाहीत। त्यांनी काय पाहिले? निष्ठेची किंमत। प्रतिकूल परिस्थितीतही पळकर बंधूंनी भाजपचा झेंडा सोडला नाही। कार्यकर्त्यांची ताकद। झेडपी निवडणुकीत हार झाली असली तरी मतदानाची टक्केवारी आणि लोकांचे प्रेम अजूनही पळकर बंधूंच्या पाठीशी होते। गोपीशेठ यांच्या कष्टाचा आणि ब्रह्माशेठ यांच्या संयमाचा सन्मान करण्यासाठी पक्षाने त्यांना विधान परिषदेची संधी दिली आहे। विरोधकांनी जिथे खड्डा काढला होता तिथेच पक्षाने पळकरसाठी यशाची शिडी लावून दिली आहे। विकासाचे नवे विजन आणि काय बदलणार? आता आमदार म्हणून ब्रह्माशेठ यांच्याकडे मोठी जबाबदारी आहे। टेंबू म्हैसाळ योजना, दुष्काळी भागातील शेवटच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवणे हे त्यांचे मुख्य स्वप्न आहे। रोजगार, आटपाडी आणि खानापूर विटापट्ट्यात मोठे प्रकल्प आणून तरुणांच्या हाताला काम देणं। प्रशासकीय सुधारणा, सामान्य माणसाला कामासाठी तालुक्याच्या ठिकाणी हेलपाटे घालावे लागणार नाहीत अशी व्यवस्था निर्माण करणे। विश्वास जनतेचा, विजय पळकरांचा। शेवटी इतकंच सांगावंसं वाटतं की ज्यांच्या संघर्षातून इतिहास घडतो त्यांना रोखण्याची ताकद कोणामध्ये नसते। आज ब्रह्माशेठ आमदार होत आहेत हे केवळ एका घराण्याचे यश नाही, तर ते सांगलीच्या प्रत्येक त्या शेतकऱ्याचे यश आहे ज्याने या 2 भावावर विश्वास ठेवला। गोपीशेठ यांचा आशीर्वाद आणि ब्रह्माशेठ यांची जिद्द। आता सांगली जिल्हा नवा इतिहास रचायला सज्ज झालाय। मित्रांनो, 3 जागा पडल्या असूनही भाजपने दिलेली ही आमदारकी योग्य वाटते का? कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? येणाऱ्या काळामध्ये खरंच गोपीचंद पळकर यांच्या भावाला म्हणजेच ब्रह्मानंद पळकर यांना
येणाऱ्या काळात विधान परिषद आमदारकी मिळेल का हे तुम्ही कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो, तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात. त्यामुळे मित्रांनो, आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.